नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. गेल्या गुरुवारी आपण जी कविता पाहिली होती ती पहिल्या प्रेमाविषयी होती. माझ्या तरुण मित्रांच्या पहिल्या प्रेमाविषयीच्या काय भावना आहेत त्या आपण त्या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच कवितेच्या अनुषंगाने आज आपण ते पहिलं प्रेम जेव्हा पुढच्या टप्प्यावरती जातं तेव्हा माझ्या तरुण मैत्रिणींच्या काय भावना आहेत त्या आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आजची कविता पाहूया. असं का बरं होतं? असं का बरं होतं तू नाही दिसलास की मनात काहूर माजतं. असं का बरं होतं तू नाही दिसलास की मनात काहूर माजतं. पाहता क्षणी तुला मन नाहून जातं. पाहता क्षणी तुला मन नाहून जातं. वाढते दिवसातला प्रत्येक क्षण तुझ्या सोबत दिसावा. वाढते दिवसातला प्रत्येक क्षण तुझ्या सोबत दिसावा. येणाऱ्या प्रत्येक सुखाचा तू साक्षीदार असावा. वाढते दिवसातला प्रत्येक क्षण तुझ्या सोबत दिसावा. येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखांचा तू साक्षीदार असावा. असे का बरे होते? असं का बरं होतं? तुझे नाव मनी येताच ओठांवर हसू येतं. असे का बरं होतं? तुझं नाव मनी येताच ओठांवर हसू येतं. तुझी आठवण येता डोळ्यातून पाणी टपकतं. तुझी आठवण येता डोळ्यातून पाणी टपकतं. तू नसताना सुद्धा तुझं अस्तित्व जाणवतं. तू नसताना सुद्धा तुझं अस्तित्व जाणवतं. श्वासाच्या प्रत्येक लहरीत तुझं नाव घुमतं. श्वासाच्या प्रत्येक लहरीत तुझं नाव घुमतं. असं का बरं होतं? तू नाही दिसलास की मनात काहूर माजतं. पाहता क्षणी तुला मन नाहून जातं. माझी ही कविता आपणास आवडली असेल तर कवितेला जरूर लाईक करावं. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करावं आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. शक्य झालं तर हे पहिलं प्रेम पुढे कुठे चाललंय हे पाहण्यासाठी. चला तर मग धन्यवाद.